मित्रांनो, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आमच्या चॅनलवरती आणि एक छोट्याशा व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झालं व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही, पण म्हटलं चला आज पोरांची शाळा चालू झाली तर जरा लवकर उठावं लागले आणि म्हटलं व्हिडिओ पण बनवतो आज एक चांगला. ठीक आहे, काय बोलाली? पीठ चोळायलो आणि पोळ्या टाकायलो. पीठ चोळून पोळ्या टाकायला. तर सागर शाळेमध्ये गेलाय. नेऊनच सोडलं तुम्ही तसं. तू नेऊन सोडला गाडीवर? ठीक आहे, तुम्ही नेऊनच सोडलं. पोळ्या पण केला तुम्ही. पोळ्या जमतात का मला अशा तुझ्यासारख्या छान? मग नेऊन सोडा म्हणलं तर त्याला नेऊन सोडणं झालं नाही. इतक्या पोळ्या झाल्या नसत्या मी. फक्त तुम्हाला मोबाईलचं येड आहे, दुसरं आणि काय व्हिडिओ बनवायचं. काय त्या व्हिडिओ मध्ये लाज आहे? चांगले व्हिडिओ बनवून मग तू भेंडीची भाजी एवढीच केली का ग? मग तुम्हाला आज उपाशीच राहणे. कस का? आज तुम्ही त्याला नेऊन सोडलं नाही. 3 दिवस झाले आज नेऊन सोडून झाले. मी नेऊन सोडून राहिलो, त्याला शाळा उघडली कशी. बरं, आता उद्या पण नेऊन सोडतो बस. हा, उद्यापासून नेऊन सोडतो. आज काय तकलीफ झाली का? अगं कितवा दिवस आहे आजचा? 3रा दिवस आहे. आज किती तारीख आहे? 17 तारीख आहे ना आज. 17 तारीख आहे मित्रांनो आज. आणि 15 तारखेला शाळा चालू झाली. अजून पोरांना पुस्तकं घ्यायचे. पुस्तकं भेटले शाळेमध्ये. वया घ्यायच्या, वर्कबुक घ्यायच्या ना, वर्कबुक घ्यायच्यात आणि बरंच काय अजून सामान घ्यायचं बाकी आहे. आज घ्यायचे आहेत त्याला वर्कबुक. आणि शाळेचे कपडे घ्यायचे. कपडे अजून आले नाहीत. कोणता ड्रेस शाळेचा चेंज झालेला आहे. मी रोज नेऊन सोडते, घेऊन येते त्याला दोघाला पण. हा, तुम्हाला लहान मोठ्याला नेऊन सोडता येईल सकाळ सकाळ. मी लहानाला तर रोज नेऊन सोडून राहिली ना दुपारी. आणि आम्ही मुंबईला गेलो होतो तर मुंबईला स्कूल बॅग आणल्यात थोड्याफार. तर स्कूल बॅग आज येईल माल. यायला पाहिजे होता पण आला नाही. आज येईल माल स्कूल बॅगचा. तर आपल्याला स्कूल बॅग पण लावायच्यात आज. आणि तू म्हणली रात्रीच्या पोळ्या उरल्यात. कुठे पोळ्या कसं काय उरल्या का रोजच? आज पोळ्या उरले. रात्री दादू सागरनं जेवणच केलं. कसं काय आलं तर? मुरमुरे करून खाल्ले होते दोघांना. हां नंतर जेवण केलं नाही, मग एकच पोळी खाल्ली. खरं का? असंच काही खात राहिले, मग भुका लागणार. 7:30 झाले. चहा कधी करणार आहे? तू कोण पिला? नाही पिला. हे कोण? पिला. आणि कुठे दूध कुठे निघत होती. आणलं का वरती? मला वाटतं दूध संपलं काय. जेव काय खाली पोळी? हा दे नाही. जेवण करून जा, डबा घेऊन येणार नाही. डबा घेऊन यायचा विषय ना. एक पोळी खातो. एवढ्या लवकर जेवण जाते काय? 7-7:30 वाजता. 5 वाजता जेवायला दिलं तर जेव सांग. किती वाजता? मित्रांनो या जेवण करायला. कढईत खातात काय? कढईत खाईन. त्याला कढईत घेतो नाही याच्यात बे. कढईत कसं खाईन? तेच म्हणाले. पोट झालंय मडक्यासारखं. खाऊ का जाऊ काय वाले? ह्याची एवढंच आहे. त्या भाजी करायची आहे मला. याच्यावर भाजी करायची का? किती आहे? थोडीशी आहे भेंडीची भाजी. थोडी असो कशी बी असो. घे मग चल. एक चपाती खातो. प्रार्थना होऊ लागली माहिती का? शाळेचा टाइम होऊन गेलता. खरं 7 वाजले तर नाही जा घरीच आज. मित्रांनो या जेवण करायला. एक पोळी खातो मस्तपैकी. भाजी कमी आहे. अरे भाजी कमी आहे तेवढी. एवढी भाजी का? 2 घासाची भाजी आहे माझी. मी तेवढे असे म्हणजे 2-2.5 पोळ्या खाऊन घेते. मग जेवण होऊन जात तेवढं. मी एका पोळीत खातो. भाजीला खायल्या. हा त्याच राडा ठेवला. आता भांडी पडलेली किती मोठे. लय भाजी जाण झाली. छान लागते. खरं तर म्हणजे रोज सकाळी जेवण पाहिजे मला 7-7:30 वाजता. म्हणजे आणि ते ढिरी फुगायला पीठ भरून ठेवायचे आणि पिठळायला भरायचं. खा पीठ भरून ठेवून लागते. भाजी टाकून देते. वरण बी रात्रीचं खाता का? दे. गरम झालं का बघा. भात बी आहे. भात वरण खाऊन जा. वरण नाही खायचं. अजून खातो ना. काय ना वरण. कुठे वरण?
प्लेटीमध्ये पातेल्यामध्ये छोट्या. या हा कोथिंबीर आहे तिला घट्ट झालं. नको गरम करणं लागतं. नको झाली बाजार. ते झाकून ठेवायचे वरणाचं. उघडं नाही ठेवायचं. झालं मग झालं. बराबर एक चपाती खाली. तुम्हाला काय खाऊ नका म्हणालो का? काय 17 तारीख आज. त्या दिवशीच म्हणलं मी माल सोबत घ्यावं म्हणलं ट्रान्सफर याच्यानं ट्रॅव्हल्सनं. नाही घेतला नाही तुम्ही माल सोबत. येईल आता आज येईल. जाऊ द्या काय. एखादा पार्सल विकला असता ना. चला थोड्या वेळानं जायचं आता दुकान लावायला. चहा करून द्याय मला. शेवट